शेतकरी मित्रांनो, शेती एक शेती या आपल्या हक्काच्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेती आणि त्याशी संबंधित सरकारी योजनांचा अभ्यास करताना अनेकदा आपल्या मनात मोठा गोंधळ त्या ठिकाणी सुरू असतो, पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आशेचा एक मोठा किरण किंवा तुमचा गोंधळ मिटवणारा होणार आहे। 2017च्या छत्रपती श्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अनेक शेतकरी बांधव पात्र असूनही लाभापासून ते वंचित राहिलेले होते, पण आता सरकारने यावरती ठोस पावलं उचललेली आहे। 2026 हे वर्ष आपल्या शेतकरी बांधवांसाठी, बळीराजासाठी खरंच मोठं दिलासादायक किंवा दिलासा देणारं ठरणार आहे, कारण 2017-18 चे अडकलेले कर्ज आता माफ होणार आहे। काय आहे ही प्रक्रिया, काय प्रोसेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाला लाभ मिळणार आणि कोणत्या संस्था यामध्ये सामील आहेत, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, ही गोष्ट आहे 2017ची। तेव्हा सरकारने कर्जमाफी जाहीर केली, त्यामध्ये 50 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं होतं। प्रत्यक्षामध्ये जर बघायला झालं तर 44 लाखाच्या वर शेतकऱ्यांना लाभ मिळाला, पण तांत्रिक कारणामुळे सुमारे 6,56,000 शेतकरी बांधव त्या ठिकाणी मागे राहिले, म्हणजे लाभापासून वंचित राहिले। हे ते शेतकरी होते जे पात्र असूनही लाभापासून दूर राहिलेले होते। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 आली, पण त्यात या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला नाही। यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आणि कोर्टाच्या पायऱ्या सुद्धा चढाव्या लागल्या। औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत शासनाला निर्देश दिले की शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आता शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही लॉन्च केली, आणली। ही महत्त्वाची योजना आणली। या योजनेचे मुख्य 3 स्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। स्तंभ नंबर 1, 2 लाख रुपयांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ, ज्यांची पीक कर्ज थकलेली आहेत त्यांना मोठा दिलासा। तर स्तंभ नंबर 2, OTS वन टाइम सेटलमेंट, ज्यांचे कर्ज 2 लाखाच्या वरती गेलेत त्यांच्यासाठी एक रकमी परतफेड। स्तंभ नंबर 3, प्रोत्साहनपर अनुदान, जे शेतकरी वेळेवर पीक कर्ज भरतात त्यांना 50,000चा बोनस त्या ठिकाणी दिला जाणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर पूर्वी या योजनेच्या अटींमध्ये फक्त 2019 नंतरची कर्ज समाविष्ट होती, पण आता मुख्यमंत्री महोदयांच्या आश्वासनानुसार 2017-18 जे काही जुने थकबाकीदार किंवा थकीत कर्ज होते, या योजनेत विना अट त्यांचा समावेश केला जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल पैसे नेमके कुठून येणार, तर मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात शासनाने पुन्हा 200 कोटीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। याआधी मार्च महिन्यात 500 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला होता। यातून 8 जिल्ह्यातील 66,756 शेतकरी जवळपास त्यांना दिलासा मिळणार आहे, ज्यामध्ये नागपूर झाला, वर्धा झाला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, जालना, नाशिक, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो। हा निधी टप्प्याटप्प्याने पोहोचवला जाते। जुलै महिन्यात पुढच्या निधीचे वितरण सुरू होईल, म्हणजे जी प्रक्रिया आतापर्यंत जी संथ सुरू होती ती आता गतिमान झालेली आहे। खूप कमी लोकांना माहिती आहे की यात 22 विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा सुद्धा समावेश आहे। यात रेणापूर असेल, वर्सोली असेल, वडगाव, सिन्नर, शुगरकेन सिन्नर, शिरोळा, माळशिरस, जुन्नर, आडगाव आणि अनेक सोसायट्यांचा समावेश आहे। जर तुम्ही या सोसायट्यांमधून पीक कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे। बँकेशी संबंधित सर्व तांत्रिक प्रक्रिया आता या सोसायट्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात। मित्रांनो, आता शासनाचा नवीन GR लवकरच निर्गमित होईल। जसा तो येईल तशी खात्रीशीर माहिती आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान त्या ठिकाणी होऊ नये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। शेती एक शेती हे चॅनल फक्त माहिती देत नाही, तर आपल्या शेतकरी बांधवाच्या हिताचा लढा सुद्धा लढतंय। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।